कि जालना विधानसभा का मतदार एक जागरूक हो गया है और 23 तारीख को कौन आमदार बनेगा ये तो वक्त आने के बाद या मतदारसंघामध्ये लोकांनी ठरवून घेतलं। मी प्रत्येक वेळे माझ्या भाषणात सांगितलं आहे की माझा समाज तो माझी पाठीशी उभा आहे, परंतु मला अभिमान या गोष्टीचा आहे की या मतदारसंघामध्ये एवढे जाती धर्माचे लोक असतात, त्यांच्या सर्वांचा तो 2% असो, 5% असो, 7% असो, जे काही मिळणार आहे तर ते प्रत्येक समाजामध्ये अब्दुल हफीजला मतदान होणार आहे मला माहिती। आज जसं एक माहिती पडली आहे आम्हाला की रामरक्षाजी जे जयशंकरचे हे ते पण तुम्हाला समर्थन देण्यासाठी ते येणार आहे, त्याबद्दल काय सांगा? रामरखैया हे माझे जुने मित्र आहेत आणि ते चांगला त्यांचा सामाजिक आणि राजकारणामध्ये काम आहे। त्यांनी मला सांगितलं होतं की हफीजभाई मी तुम्हाला समर्थन देणार आहे आणि निश्चित आज देणार आहे ते मला। आणि या व्यतिरिक्त प्रत्येक समाजाने मग ते लवजी संघटना असते, आमचे दलित समाजाची चळवळीची संघटना असेल, मग कुंभी मराठा समाज असेल, सर्वांनी मला हे दिलेलं आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही। तर तुम्हाला सांगितलं की या दोघांचे मी बघितलेलं आहे पाहिजे। त्यांनी एकाने सांगितलं सेफ आहे तो सेफ आहे आणि दुसऱ्याने सांगितलं भाऊ आहे तो सेफ आहे। त्यांना काही लाज वाटत नाही का? जर आज कॉमन मॅनमध्ये एखाद्या उद्योगातून जे सुशिक्षित लोक आहेत ज्यांनी डिग्र्या घेऊन आज काय कामधंद्यांचे हातात नाही, या शहराची आणि या जिल्ह्याची काल अवस्था करून ठेवलेली आहे। मी गवाही देतो तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून, जर मी या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडून आलो तर माझा पहिला मुद्दा हे असणार आहे की जे जातीमध्ये जे तेढ निर्माण झालेलं आहे ते कसं दूर करता येईल। प्रत्येक समाजामध्ये माझे संबंध आहे, मग ते धनसिंग सूर्यवंशी असो की इथले भास्कर आंबेकर असो, मग ते सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असो, हे सर्वची माझे चांगले संबंध आहे। आणि निश्चित मला खात्री आहे की निवडून आल्यानंतर जे दुरी जे खडी समाजामध्ये हे झालेला आहे, दुरावा झालेला आहे, त्याला आम्ही प्रथम त्याला आम्ही हे प्राधान्य देणार आहे की जातीमध्ये जे तेढ निर्माण झाला त्याला कसा तरी दूर करता येईल। शेवटी काय संदेश देणार पूर्ण जनतेला? कारण आता तुमची जी शेवटची सभा होणार त्याच्यानंतर प्रचार सभा होणार नाही, फक्त बैठका वगैरे होऊ शकतात, संदेश काही द्यायचा असेल? मी तुमच्या माध्यमातून एवढीच माझी विनंती आहे मतदारसंघातील सर्व मतदारांना, जातीपातीला बळी पडू नका। मी कधीही जातीपातीचा राजकारण केलेलं नाही। मला जे ओळखतात, जे माझे सोबत राहतात, मी आता सर्वांचे नाव घेतलेले आहे, पुन्हा नाव घेत नाही, परंतु ज्यांनी मला बघितलेलं आहे मग ते पक्षाचे याच्यामध्ये बघितलं असेल, पत्रकार संघटनेमध्ये काम करत असताना बघितलं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बघितलं असेल, मी कधीही माझ्या कपाळावर जातीचा लेबल लावलेला नाही। आणि त्याचमुळे आज मला जे इतक्या मोठा प्रतिसाद या विधानसभेमध्ये मिळत आहे तर मला गर्व आहे की माझ्या समाजासोबत इतर समाज माझ्यासोबत उभे राहिलेला आहे आणि निश्चित मला ते निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि जे एक महत्त्वाचा की भास्कर आंबेकर सारखा माणूस जर या विधानसभेमध्ये त्यांना संधी मिळाली असती तर कुठे ना कुठे त्याचा जो विजन होतं डेव्हलपमेंटचा ते झाला असतं, परंतु या दोघांनी पकडला आणि आज मला संधी मिळाली, संधीचं सोनं मी करणार आहे। भास्कर आंबेकर ने जे स्वप्ने बघितले होते या शहराबद्दल त्या स्वप्नाला आम्ही सहकार करणार आहे एवढं सांगतो। आणि पुन्हा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला मला हे बोलायचं आहे की कोणाचे बद्दल सेफ नाही। अब्दुल हफीज आला तर तुम्हाला एवढा विश्वास देतो की या विधानसभा क्षेत्रामध्ये जे कोणी प्राप्त करतील कधी उभं राहणार नाही। चांगल्याला चांगला आणि वाईटला वाईट मानणारा मी माणूस आहे आणि निश्चित याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसेल। धन्यवाद। एक शेवटचा छोटा प्रश्न राहिला होता, काल आपण इमोशनल का झालो? इमोशनल यासाठी की मी ज्या परिस्थितीमध्ये लहानपणापासून तर मोठा झालो, मला माहीत आहे की हे तर 2 दिवसाची लाईफ आहे। मला माहीत आहे की माझ्या ईश्वराकडे माझ्या अल्लाकडे मला उभे राहायचं आहे।
आणि ते सर्व गोष्टीची कल्पना त्यांना द्यायची आहे की मी काय चांगलं केलं आणि वाईट केलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी जाती आणि पातीचा कधीही राजकारण करत नाही. माझ्यासोबत किती पत्रकार आहे हो ज्यांचे मी भला केलेला आहे, त्यांना आता काही याच्यामध्ये बोलायचं हे नाही, परंतु त्याचा कुटुंब त्याचा परिवार आज बोलतो हाफिज भाई तुम्ही आहे म्हणून आम्ही बघा तुम्ही की काय आहे की या जे तुम्ही पेरला तेच चांगला होणार आहे. म्हणून मला खात्री आहे की इमोशनल यासाठी झालं होतं की आज जे माझा उदो होतं मी कधी बघितलं नाही होता की इतक्या मोठ्या प्रमाणावर माझ्या समाज आणि माझ्या समाजाच्या व्यतिरिक्त मी माझा पासपोर्ट बोलणारा माणूस नाही. मी जे काय सांगितलं ते सत्य आहे आणि सत्य शेवटी मित्रांनो हे होते आपल्यासोबत अब्दुल हफीज अख्तर. त्यांची शेवटची सभा आहे मिलन चौक येथे. त्यांनी जसं सांगितलं की ते जर निवडून आले तर सगळ्यात पहिली स्टेप त्यांची हे असणार की जातीजातीमध्ये तेढ निर्माण होणारा मुद्दा आहे त्यावर ते लढणार आहे. आणि आत्तापर्यंत जे काही घडलं समाजाचं प्रेम मिळालं त्याच्यामुळे त्यांची निवडून येण्याची शक्यता बाळवली असं त्यांचं मत आहे.